पण नाही, जाऊ. अगं बाई, पहा, आज केव्हाही माझ्या मैत्रिणी येणार आहे आणि आम्हाला प्रायव्हसी पाहिजे ना, म्हणून मी सगळ्या नौकर माणसांना सुट्टी दिली. पण मिठाईला जाताना सांगितलं होतं की पिलो कवर बर, पण ती कसली ऐकते. जाऊ दे. तिने तरी कधी मजा करायची, आज आम्ही मजा करणार, तीही मजा करणार. झाली बाई तयारी. अगं बाई, फुलं ठेवायची राहिलीच की, आणतेच. ही फुलं ना मेघाला आणि राधाला खूप आवडतात, म्हणून खास आणली आहेत त्यांच्यासाठी. एक फुल कमी वाटतंय का? मलाही वाटलंच. इकडे ना माझा खूप सुंदर बगीचा आहे. खूप छान फुलं येतात त्यात आणि मलाही खूप आवडतात. पण आता कोण जाईल फुल तोडायला? मायाला पण सुट्टी दिली आहे ना. जाऊ दे. पण ही राधा का नाही आली अजून? फोनच करून बघते तिला आता. पण मीच का सारखा सारखा फोन करायचा? उशीर होणार म्हटल्यानंतर तिने फोन करायला नको होता? जाऊ दे. तिचाच असणार आहे नक्की. म्हटलं ना. हा राधा, अगं कुठेस? अगं केव्हाची वाट बघते मी. अगं तुला सांगितलं होतं ना मी. मग बरं बरं बरं, ऑफिसमधून निघाली आहेस? अगं पण जरा 5 मिनिटं आधी नाही का निघायचंस? मग अगं बाई, हळू चालव गाडी, फार गर्दी असते बा आजकाल. आपण ये बाई लवकर. हा अगं हो, सगळी तयारी झाली आहे. अगं फुलं सुद्धा आणली आहे, तू फक्त लवकर ये. चल चल, ओके, बाय बाय बाय. हा निघाले गे बाई साहेब. आता काय परत आठवलेला? अय्या मेधा. हा मेधा, अगो कुठेस? मी केव्हाची वाट बघते तुमच्या दोघींची. अगं नाही ना, ती सुद्धा पोचली नाही अजून. हो अगं तशीच आहे, अगदी सगळ्यात गुंतून पडणारी. पण तू निघाली आहेस की नाही? नाहीतर वेळेवर यायचा एखादा पत्रकार तुझी मुलाखत घ्यायला आणि आम्ही इथे वाटच बघत बसायचो, नाही का? बरं, कारमध्ये बसूनच बोललीयस. बरं ये बा लवकर. अगं रेडी ना आहे तिचं. ती सध्या इंजिनिअरिंगला आहे आणि ओंकार तो 12वीला. हो ग, त्यातच म्हणजे मी येते सगळं. हो ना, तिला सांगितलं होतं मी लवकर यायला. पण अगं पण एक मिनिट, तू सगळे प्रश्न मला फोनवरच विचारणार आहेस का? अगं इथे आल्यावर मी शिल्लक ठेवणार आहेस की नाही? मग हे बघ, मी तुला लोकेशन पाठवलं. अगं मला माहिती आहे तुला माझं घर माहिती आहे ते. अगं माझा स्वभाव, दुसरं काय. ये बघ लवकर ये. हा चल, ओके. अगं दारावरची बेल वाजते माझ्या. चल बाय बाय. आले आले, बाय बाय. आले आले. वाटलंच राधाबाई मला यायला उशीर करायचा आणि आल्यावर सारखी बेल वाजवायची. अगं काय सांगतो सुधे? काही सांगू नकोस. सुधे जर ऐक तरी. मला का आधी ऐकायचं नाही? सुधे, पुढच्या वर्षी आजी होशील. अजूनही तशीच आहे, रुसणारी, फुगणारी, रागवणारी. असू दे.
बसू बाई कोपऱ्यात बसू. इकडं आली राधा तर खुदकर बसू. कसलं रागवणं आणि कसलं काय हा एकटेपणा खायला होतो का मला आजकाल. राधा पैस अगं माझी मधुरा होती ना तेव्हा हे घर कसं असं भरलेलं वाटायचं बघ. पण ती लग्न करून गेली आणि हे सगळं घर सोनं सोनं करून गेली ना माझं. अगं रमेशराव आहेत ना. मग अगं ते आहे पण ते कुठे असतात घरी. ते आपल्या आपल्या मीटिंग मध्ये नाहीतर टूरवर बिझी. मी आपली एकटीच. अगं पण तुम्ही येणार म्हणून किती उत्साह आला होता मला. पण तू पण ना ती मेधा बघ अधिवेशनाला येते तेव्हा आल्याशिवाय आणि भेटल्याशिवाय जात नाही. तू नागपुरातच असते ना. मग तुला नाही वाटत कधी मैत्रिणीकडे यावं गप्पा माराव्या थोडासा निवांत वेळ द्यावा मैत्रिणीला. माझं सोड पण स्वतःसाठी तरी विश्वास घ्यावा असं नाही वाटत तुला. वाटतं ग मग खूप वाटतं. सगळं सोडावं आणि मस्त 4-8 दिवस निवांत तुझ्याकडे मुक्कामाला यावं. निवांत आराम करावा आणि शाळेतल्या गोष्टींना उजाळा द्यावा. लहानपण आठवावं. सुद्धा तुला आठवतं काय आपण लहानपणी नाचायचं गायचं तसं मस्त नाचायचं. घागरे घुमुदे घुमुदे रामा पापा वाजू दे. घागरे घुमुदे घुमुदे रामा पापा वाजू दे. अगं हेच तर तुला सांगते मी. येत जा थोडीशी मजा करत जाऊ. अगं या रहाटदाटीतून वेळ मिळेल तेव्हा ना या धावपळीतून इच्छा असूनही वेळ काढता येत नाही. त्यात रीतीचं इंजिनिअरिंग ओंकारचं 12वी घर आणि नोकरी. ती तारेवरची कसरत चालू आहे ग. समजून घे नसू दे. अगं आता नेहमी काय समजून घ्यायचं तुला. अगं तुझ्यासारखं थोडीच आहे. आता माझ्यासारखं म्हणजे नोकरी विक्रीची झंझट नाही. मस्त दोघं राजा राणी. राजा जाई गावी घेऊन आपली गाडी. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ पर क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ पर क्या हो किसने जाना. काय राजा जाई गावी घेऊन आपली गाडी पण महाराणी निवांत झोपा गाडी. श्रीमंत पतीची राणी फुगेल बघता बघता हसतात. हसा काय म्हणे श्रीमंत पतीची राणी आणि काय म्हणे तर झोपा काढी. खर तर आजकाल इथे झोप सुद्धा लागत नाही ग मला. काय झालं सुदे. काही नाही ग जाऊ दे. हे बघ तू एवढ्या लांबून आली पण तुला साधं पाणी सुद्धा विचारलं नाही बघ. थांब ना, पाणी आलं. सुधा अगं बाई, खरंच मी अशीच आहे बघ. हरवणारी रागवणारी रुसणारी. नाही
माहिती का, मी गंमत केली. तू ना खूप प्रेमळ आहे आणि समजदार सुद्धा. मला एक सांग दे, तुला एकटेपणाचा एवढा कंटाळा आहे तर तू का नाही जात रमेश्वरांसोबत टूरवरती गेली की? मी अरे बसते हिंडावं फिरावं, नवनवीन जागा बघावी, आराम करावा जाऊन छान. पण नाही, बसते एकटी. अगं हे मला नेहमीच म्हणतात, मग चल माझ्या बरोबर. अगं पण तिथे जाऊन तरी मी काय करणार आहे? तिथे गेले तर हे जातात मस्त मीटिंगला आणि हॉटेलमध्ये नाहीतर गेस्ट हाऊसवर मी आपली एकटीच. मग हे मला गाडी देतात, ड्रायव्हरही देतात. मग अगं इकडे कुठेतरी जाऊन एकटं राहण्यापेक्षा ह्या माझ्याच घरात काय हरकत आहे? हं? इकडे ये, तुला एक गंमत दाखवते. हे बघ, इकडे ना माझा खूप सुंदर बगीचा आहे. इतकी छान फुलं झाडं लावली आहेत मी, वा, आणि त्यांची मशागत करण्यात माझा मस्त वेळ जातो. तुला सांगते राधा, अगं सकाळी सकाळी एवढे पक्षी येतात इथे आणि इतका चिवचिवाट करतात, जणू काही ते मलाच सांगत असतात. सुधा, अगं तू एकटी नाहीयेस, आम्ही आहोत ना तुझ्या सोबतीला. आणि तरीही वेळ गेला नाही तर मग जगजित सिंगला बोलवते मी, मस्त तो माझ्यासाठी गजल गातो. आणि तरीही वेळ गेला नाही तर मग हे रमेश राव असतात ना 24 तास, अगं सारखे मेसेज आणि रील सुरू असतात त्याच्यामध्ये. तुला सांगते, ज्याने कोणी याचा शोध लावलाय ना त्याचे आभार मानायला पाहिजे. अगं एवढा विरंगुळा झालाय याच्यामुळे की तुला काय सांगू. हे मात्र खरं बोललीस. हे मेधा केव्हा येते? अगं ती येईलच एवढ्यात. आला होता फोन तिचा. हो का? हे झाली आहे ना सगळी तयारी की काही करायचंय? त्या सगळं झालंय, तू पैसे निवांत. आता आपल्या महाराणी येतील. महाराज आय मीन आपल्या मेधा राणी. हा. आणि पोटातले कावळे ओरडल्याप्रमाणे ओरडायला लागतील. ते गप्पा नंतर प्राण नाहीये ग अंगात. आणि ही तुमची नागपूरची गरमी थकायला होतं ग फार. हे आधी खायला काय केलंय ते सांग. या पोटातल्या आगीला विझवायला तुझ्या हातच्या चकल्या आणि या राधाच्या हातचा गरम आल्याचा चहा. हे पोटात पडल्याशिवाय या पोटात या आणि हृदयातलं मन काही शांत होत नाही. असंच म्हणणार आहे मी. निघाली. हो, मी बघते का. अगं दूधवाला आहे. काय दूधवाले मामा, किती हौशी. जरा लवकर येत चला. अगं चकल्या तयार आहेत की ती आल्यावर वेळेवर गरम गरम करायचे? अगं सगळं करून ठेवलंय. कारण ती येईलच आता. हो. मग मी चहाचा आधार देऊ का? ठेव ना. घ्या मामा, आणि उद्यापासून लवकर या. ए राधा, अगं आता छान ताज्या दुधाचा चहा ठेव. बरं. आणि त्या फ्रीज मधल्या दुधाला विरजण लावेल मी. बरं बरं. आणि आलं वगैरे आहे ना? अगं सगळं ओट्यावरच काढून ठेवलंय बघ. आणि हो, त्या बरणीत चकल्या करून ठेवल्या. त्यातली चकली खाऊन बघ ग. वा वा. वेदा याच्या आधी सांग तरी कशी झाली आहे ते. हो हा. येतेच. मस्त गजल लावावी. तुमको देखा तो ये एक नंबर चकली.
बोलायचं नाही. पण त्राणच नाही ग अंगात. ते नागपूर आणि नागपूरची गर्मी फार सतावते. ते सुद्धा खायला काय केलं? जेवायला. मग ग या पोटातल्या आत्ता शांत करायला तुझ्या हातच्या चकल्या आणि राधा तुझ्या हातचा आल्याचा फक्कड चहा हवा. ते पोटात गेल्याशिवाय ही पोटातली आग आणि हे हृदयातलं मन काही शांत व्हायचं नाही. उपाशी असतं ग बिचार वर्षभर. राखू आणि यांना माझी काळजीच नाही जाऊ. चकली मॅडम ही घ्या चकली. वाव सुधाने जय्यत तयारी करून ठेवली आपल्यासाठी. आणि हा आपल्यासाठी स्पेशल आल्याचा चहा. क्या बात. रास राधाने बनवलेला. हा हा हे चौथी झाली. एक नंबर. आवडली ना? अगदी तृप्त तृप्त वाटतं तुझ्या पण सुद्धा तुला सांगू मी इतकी फिरते पण ही अशी चपली कुठे मिळत नाही. चल तुझं आपलं काहीतरीच असतं. अगं खरंच सांगते सुधा मेरी जान इन हाथों में तो जादू है. दिल करता है इन हाथों को सोने से सजा. वारे मेरी अनारकली क्या बनाती हो. कौन हंस रहा है? ये कौन हंस रहा है? कौन है जो हमारी भावनाओं को ठेस पहुंचा रहा है? कौन है तिकडे? कौन है तिकडे? हम है सलीम. हम है आपकी अनारकली. कितने दिनों के बाद दो दिल मिल रहे हैं. सलीम आओ सलीम आओ बैठो. ये चकली सिर्फ आपके लिए ही बनी है. क्या बात है. बरे बरे सैली अनारकली बने. या त्या जन्मातून या जन्मात परत या. नहीं सलीम ये जमाना हमारा दुश्मन है. सलीम का नाटक करत राहिले आणि तो चाय थंड होता ना बाप्पा. बाप्पा 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 नागपुरी ठसका. हा आता कसं नागपूरला आल्यासारखं वाटलं. मॅडम चहा थंड होतोय. हो चहा काय कळीच सडतो नाही या चहाने. नशा नशा म्हणायचं का मॅडम तुम्हाला. तेच ते नशा. मॅडम अजून काही हवंय का आपल्याला. मॅडम अजून काही हवंय का आपल्याला. एक मिनिट. अरे राधे हे काय आहे. आल्यापासून मी ऐकते मॅडम मॅडम मॅडम. मेधा मेघटले काही ऐकूच येत नाही. काय म्हणते काय तू. पुढे काय मी म्हटलं मॅडम काही अजून हवंय का आपल्याला. परत मॅडम आता तुला दाखव. आली 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 आली. आता कुठे मेधा पृथ्वीवर आली. आता कुठे मेघटलीचं विमान पृथ्वीवर लँड झालंय. आता मे राधा आणि सुधाने आपली कंबर कसून घ्या. हो का. कारण हे मेघटलीचं पृथ्वीवर येणं आपल्यासाठी रिस्की आहे. मला तू चिडवून घेतलं. आता तू पाहत तुझं काही कर नाही. ह्या सगळ्या मजेसाठी आणि आनंदासाठीच आपण वर्षातून एकदा तरी भेटत असतो नाही का. हो ना. आणि तुम्ही अशा दोघी भेटल्या ना की माझ्या वर्षभराचा ताण शीण सगळा नाहीसा होतो. कसं अगदी हलकं हलकं फ्रेश फ्रेश वाटतं. खरंच त्या आपल्या तिघींचं वर्षभरात भेटणं म्हणजे ना एक प्रकारचं टॉनिकच आहे. आणि एक दोघी एनर्जी सुद्धा. हो ना. मस्त एक दिवस हे टॉनिक घ्यायचं
आणि दुसऱ्या दिवसापासून परत आपापल्या कामात स्वतःला सोडून जायचं. पण आता असं वाटतंय आपण आपल्या कामात जरा जास्तच गुंफटत चाललोय, नव्हे बांधल्यात गेलोय. कधी कधी तर वाटतं थकतोय आपण. या रोजच्या कामाच्या गर्दीत स्वतःला हरवत चाललोय की काय असं वाटतं. खरंच कधी कधी ना स्वतःचं अस्तित्वच विसरायला होतं. उद्या मुलांच्या डब्याला काय करायचंय, सासऱ्यांना हॉस्पिटलला न्यायचंय, अमितला टूरवर जायचंय, ऑडिटची तयारी करायची. फक्त हेच विचार असतात. पण या सगळ्या चक्रात मला स्वतःला काय हवंय याकडे माझं लक्षच नाही जात. छे छे, काहीतरी चुकतंय. हो, चुकतच आहे. कदाचित आपल्याला आपल्या मैत्रीचा रोजच वाढवावा लागणार. खरंच आपल्याला आपल्या मैत्रीचा डोसच वाढवावा लागणार आहे. कदाचित यांना त्याची गरज नसेल. मला मात्र फार गरज आहे याची. तुम्ही दोघी भेटल्या की मला विसरत जाऊ नका म्हणजे झालं. अरे यार सुधा, तुला कसं विसरणार? तुम तो हमारी जान हो, इस दिल की मुस्कान हो. जाने मन जाने जहां, तुम्हारे सिवा हमें आसरा कहा. तुम्हारा ये आशियाना ना होता तो हम मिलते कहा. बघितलं किती बदमाश आहे तुम्ही दोघी जणी. तुम्हाला उतरायला मजा करायला हा माझा आशियाना हवा, म्हणजे माझं हे घर हवं. तुम्हाला मुळी माझी गरजच नाही आहे. तुम्ही बसा दोघी बोलत, मी बसते आपली एकटीच. दादी अम्मा मांजा, दादी अम्मा मांजा, छोड़ो जी गुस्सा जरा हंस के दिखाओ. दादी अम्मा मांजा, दादी अम्मा मांजा, काय करताय? दादी अम्मा मांजा. तू पण ना. आई ग, खरंच आपण असं तिघी भेटलो ना की पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतं. सुद्धा तुला एक सांगू, तुझं आणि या राधेचं माझ्या जीवनात काय स्थान आहे हे मी सांगूच शकतो. तुम्ही नसल्या ना तर माहिती मी कुठे असते आणि काय असते. आठवत आहे का? आठवतात ते आपले शाळेचे दिवस. राधा, हे बघ, आज आईने मला डब्यात काय दिलंय? काय? लाडू. लाडू. एक तुला आणि हा मला. आहा. आणि चकली पण दिलीये. आणि माझ्या आईने तुला आवडणारी लोणचं पोळी. लोणचं. आहा, हे तुझी आई लोणचं खूपच भारी बनवते का? अगं तेव्हा विसरली असेल, भूक लागली असेल ना तिला. हो खरंच. चल आपण आपल्यातला देऊ तिला. चल.
काही नाही. तू डबा विसरली का? भूक लागली का तुला? नाही नाही हे घे ना एक चकली खा. हे रडू नको बाई, तुला नाही आवडत का चकली? आवडत आहे मग, पण मी दिवसात चकलीच नाही खाल्ली. का? माझी आई ना मला आवडते म्हणून माझ्यासाठी चकली बनवायची. पण आता एवढंच ना, माईला कोण असं चकली करायला नाही. आता माझ्या आईच्या हातची चकली मला कधीच मिळणार नाही. का? माझी आई तेव्हा 3 वर्ष झाली आणि बाबा मला दुसरी आई लागली. फार रागावते ती मला, फार छळते. अगं टिफिन सुद्धा देत नाही आणि खाऊ मागितला की ओरडते. राक्षसीण कुठली. आईला आता खाल्लंच, आता काय मला खाणार? अगं अगं मी तुला सगळं तुझ्या बाबांना का नाही सांगत? नाही म्हणजे बाबांना सांगितलं तर खबरदार, मी तुला घरात घेणार नाही, नाहीतर दूरच्या हॉस्टेलवर नेऊन टाकेन. माझे बाबा घरी असले खूप लाड करते, खूप खाऊ देते, पण ते नसले इतकी रागवते, इतकी छळते. अगं मला अभ्यास सुद्धा करू देत नाही. अभ्यासाला बसलं की म्हणते चल उठ, घरातले कामं कोण करणार आहे? कोण करणार आहे घरातले कामं? आणि अभ्यास करून काय मोठी कलेक्टर, वकील, बॅरिस्टरच होणार आहे? म्हातारपणी मला छळायला? माझे होमवर्कचे कागद सुद्धा वाढून फेकून देते. बापरे. बाबा नसले की माझा अभ्यासच होतो, म्हणून तर त्या शाळेत मला कमी मार्क मिळाले ना. आणि बाबांना पॅरेंट्स मीटला बोलावून मॅडम खूप रागवली. म्हणाले, मिस्टर कानेटकर मेधाची आई होती ना, तेव्हा पहिल्या तिनात यायची पोरगी, पण आता मिस्टर कानेटकर तुमचं लक्ष नाही या मुलीकडे. अशीच परिस्थिती राहिली तर शाळा बदलवावी लागेल. बाबांना माझा आणि त्या मॅडमचा फार राग आला. बाबाही रागवले. त्यावर आई ओरडली, शेफारून ठेवलंय, डोक्यावर बसली आहे नुसती, सांगते तिला हॉस्टेलवर टाका म्हणजे अक्कल येईल ठिकाणावर. तुझ्या बाबांनाही पटलं, त्यांनी निर्णयच घेतला मला हॉस्टेलला टाकायचं. तेव्हा मात्र मी खूप रडली, माफी मागली आणि कबूल केलं या वर्षी नक्की 4 मार्क्स आणून टाकले. तेव्हा कुठे मला 1 वर्षाची मुदत मिळाली, पण त्या शाळेत त्यांचा अपमान झाला म्हणून त्यांनी त्या शाळेतून काढून तुमच्या शाळेत टाकलं. पण मला करमत नाही ग, माझ्या जुन्या मैत्रीण नाही. आम्ही आहोत ना तुझ्या मैत्री. हे बघ, मी सुद्धा आणि ती राधा. तुझं नाव काय आहे? मी मेधा. अय्या, मी राधा, मी सुधा, तू मेधा. हे घे, चकली खा. बघ, आणि तुला लोणचं पोळी आवडते? हे सुधा, आपल्या क्लास टीचर आहेत ना पिंपळकरे मॅडम, त्यांना आपण हिची कंडिशन सांगू, त्या नक्की काहीतरी मार्ग काढतील ह्याच्यातून. खरंच मेधा, अगं ही आपल्या क्लास मधली हुशार मुलगी आहे. तिचं की नाही सगळं ऐकतात मॅडम. ती पण प्लेअर आहे आणि कॅप्टन, तिला काही कमी समजू नको. तुम्ही आता दोघी जणी लवकर लवकर डब्बा खा बरं. शाळेची बेल वाजली आणि डब्बा संपला नाही तर मग उद्या सुद्धा आमची आई आम्हाला डब्बा द्यायची नाही आणि हिच्यासोबत आपण पण उपाशी. सुद्धा राधा, ते दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. ए वेडाबाई, अगं तुझ्या जागी आम्ही आणि आमच्या जागी तू असतीस तरी तू हेच केलं असतंस ना. मग यू आर ग्रेट मेधा.
अगं हिला घरी अभ्यासाला वेळ मिळत नाही म्हणून शाळेत उशिरापर्यंत बसून अभ्यास करायची. वी आर प्राऊड ऑफ यू बेटा. आणि ऑफिसर होऊनच दाखवलं. अगं त्यात काय एवढं? जेव्हा परिस्थिती विपरीत असते ना तेव्हा ती परिस्थितीच निर्णय घ्यायला लावून जगायला शिकते. योग्य वेळी कठीण जरी निर्णय नसतील तरी ते तुम्हाला घ्यायला हवे आणि तसं जगायला हवं. जेव्हा एकदा बंद होतं ना तेव्हा देव दुसऱ्या बाजूनी दरवाजा उघडून देतो. ती दुसरी बाजू तुम्हाला शोधता आली पाहिजे आणि त्या दारातून जाण्याचं सामर्थ्य पण दाखवता आलं पाहिजे. बस. आता बघा आई फिरवून नेली माझ्याकडून पण तुमच्यासारख्या इतक्या छान जीवा भावाच्या मैत्रिणी दिल्या. माझं पाठबळ अजून स्ट्रॉंग करा. तू उगीच आम्हाला क्रेडिट देतेस. अगं आम्ही एवढ्या स्ट्रॉंग आणि हुशार असतो तर तुझ्याऐवजी आम्हीच झालो असतो का एखादे ऑफिसर. नाहीतर आम्ही शाळा सुटली की गरबा गाण्याच्या भेट्या नाचणे गाणे आणि ही स्पोर्टचा पिरियड आहे लवकर जायचं शाळेत की घरी खोटं सांगून लायब्ररीत बसून उशिरापर्यंत अभ्यास करायची आणि आम्ही उन्हाळखोरी उन्हाळक्या करायचं. पण हे तुमच्याशिवाय शक्य होतं का? तुम्हीच नाही का माझी कंडिशन पिंपळखरे मॅडमला सांगितली आणि त्यांनी हा मार्ग दाखवला. आपले ते स्पोर्ट्सचे सर नाही का ग? अगं ते सहस्त्रबुद्धे सर. ते तिला बरं आठवतंय. मी सुद्धा एक खेळाडूच होती त्यांच्या टीमची. अगं त्या सरांनी मला आपल्या टीम मध्ये घेतलं. 13वा गडी म्हणून. पण काही का असे ना त्यामुळे मला शाळेच्या लेटर हेडवर प्रिन्सिपलच्या सहीचं लेटर मिळालं. ते मी बाबांना दाखवलं तेव्हाच त्यांचा विश्वास बसला आणि मग त्यांनी पण आईला बजावलं. म्हणूनच तर मला लवकर शाळेत येऊ शकते मी. नाहीतर घरीच झाली असती माझी चंपी मालिश. आणि हो हॉस्टेलची तलवार तर होतीच ना डोक्यावर. केव्हा पडली असती काही नाही. खरंच तुमच्या मदतीमुळे मी 10वी आणि 12वीला मेरिट घेऊन आणि IAS पण झाली. अगं नाहीतर तेव्हा झाली असती माझी रवानगी कोणत्या तरी हॉस्टेलमध्ये. तू काहीतरी विचार करतेस. अगं तू कुठेही असतेस ना तरी तुला मी असं खेचून आणलं असतं. खरं आहे हा. ही मोठी स्ट्रॉंग होती. हिचं काही सांगता येत नाही काय केलं असतं काय नाही. कॅप्टन होती आणि प्लेयर होती ना. आणि मला वर्गाची पॉलिट आहे. वर्गात मॅडम नंतर सगळे पोरं हिलाच मध्ये घाबरायचे. हे दहावीत आठवतं? अरविंदाने तुझी चेहरा काढली होती. मी काय धुतलं होतं त्याला. मार मारलं. मग अरविंद आला. मी पुन्हा मार करून बघणार नाही. आणि गावाला बरोबर. आणि मला पर्सनली येऊन भेटला आणि मला प्लीज माझी कंप्लेंट करू नको ग. प्लीज माझी कंप्लेंट करू नको. आणि मग त्याच्याच वडिलांनी तिची कंप्लेंट केली मॅडमला. मॅडमनी पण चांगला टॉन मारला होता. अरे शिंच्या काय मुलीकडून मार खातो. पण जेव्हा हिने खरी कंडिशन सांगितली ना तेव्हा त्याला स्तंभी देऊन घरी पाठवलं होतं. किती मजा आली होती ना त्याची. खरंच काय दिवस होते का ते. पण सुद्धा मी काय तुम्हाला एक सांगू. मी माझ्या मुलांना पाहते ना तर या पिढीने ही मजा मस्ती केलेलीच दिसत नाही. काय तर फक्त ट्युशन अभ्यास आणि मेरिट येण्याची स्पर्धा. मुलं पुढे नाही वडील त्यांच्या मागे. रिकाम्या वेळेत मुलं सापडतील तर कुठे टीव्ही पुढे नाहीतर मोबाईल. अगदी खरं आहे ना. अगं वायफाय आणि टीव्ही हे त्यांचं विश्वच झालंय का त्यांचं. मी तुम्हाला एक गंमत सांगते ना. माझी मुलगी आहे ना मधुरा आणि जावई सुदेश हे दोघं काय म्हणतात माहितीये. पुढच्या वर्षी त्यांना जर मुलगा झाला तर नाव ठेवणारे गुगल आणि मुलगी झाली तर नाव ठेवणारे इन्स्टा. केवढा हा प्रभाव. बघ ना. अन्न वस्त्र निवारा या तर मुलांच्या मूलभूत गरजा राहिल्याच नाहीये. मूलभूत गरजा कोणत्या? वायफाय आणि आता AI. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता ते नवीन
डॉल्फिनचे खेळ करणारी. हा हा हा, ती डॉल्फिनची खेळ करते ती. तिचं काय? त्या जेसिकाला समुद्री प्राण्यांचा अतिशय लढा होता. त्या जेसिकाने एका पोळ्याकडून डॉल्फिन आणला सोडवून. त्याचं संगोपन केलं, त्याच्यावर प्रेम केलं, त्याला शिकवलं. आणि खेळ चालू असताना त्याच डॉल्फिनकडे त्याच जेसिकाचे 2 तुकडे करून तिला मारून टाकलं. तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की शहानिशा केल्यावर कळलं की तो AI एडिटेड होता. शेवटी बातम्यांमधून आणि प्रसार माध्यमातून जेसिकाला स्वतःला येऊन सांगावं लागलं, मी जेसिका, मी मेलेली नाही, मी जिवंत आहे. तो व्हिडिओ फेक होता. काय खरं काय खोटं काही विश्वास न राहिला कोणत्या गोष्टीवर. अजून पुढे काय काय बघायला मिळणार आहे देव जाणे. अगदी खरंय गो बाई, खरंच सांगते. ग अगदी खरं काय. तुम्ही पण जरा पॉझिटिव्हली बघायला शिका ना. या मोबाईल आणि चॅनेल्समुळे संपूर्ण जग फिंगर टिप्सवर खेळू लागलाय. पूर्ण जगाची माहिती घटना आपल्याला घरबसल्या मिळतात आहे. संपूर्ण जग सोशल मीडियामुळे जोडल्या गेलंय. जागतिक व्यापार, व्यवहार, ट्रान्सपोर्ट याला गती मिळाली आहे. त्यामुळे देशाची प्रगती होते. पहिले परदेशात जाणं म्हणजे जुन्या गोष्टीतल्या 7 समुद्रापलीकडे जाणं होतं. पण आता अवघ्या 8 ते 10 तासात आपण परदेशात जाऊन बसतो. तिथे राहणाऱ्या आपल्या मुलांशी, नातेवाईकांशी दुसऱ्या सेकंदाला व्हिडिओ कॉल करून बोलू शकतो, बघू शकतो. ती शांतता मिळते मला. नाहीतर बघा, महिने पत्राची वाट. आणि एवढंच नाही, रिकामपणाच्या गप्पा, गॉसिपिंग, दुसऱ्यांचे उणे काढणे बंद होऊन ऑनलाईन क्लासेसला महत्व आलंय. ही तरी माहितीपूर्ण चॅनेल्स आहेत. नॅशनल जिओग्राफी, ABP, आज तक, BBC, स्पोर्ट्स चॅनेल या सगळ्या जनरल नॉलेज वाढवणारे चॅनेल्सनी लोकांचं जनरल नॉलेज वाढतंय. घराघरात, खेड्यात, शहरात ज्याच्या बच्चा पोलिओ, स्त्री अधिकार, सबलीकरण, साक्षरता, सुरक्षा प्रणाली याचं महत्व वाढायला लागलंय. ती तळागाळापासून विकास होतो आहे. प्रत्येकाची प्रगती होते. आता नाण्याला या 2 बाजू असतातच. चांगलं ते घ्यावं माणसानं. मी म्हणते बुद्धीचा विकास करून नाविन्याची कास धरायला काय हरकत आहे? काय हरकत आहे नाविन्याची कास धरायला? पण नाही, तुम्ही नाण्याची एकच बाजू पाहता. अगं, मी काही भाषण नव्हते देत. मी माझं मत मांडलं. आम्ही ऐकलं ना शांतपणे. मेधा, अगं तू म्हणते तसं जग बदलतंय, गतिमान झालंय. आणि या बदलत्या जगासोबत आपणही बदलायला पाहिजे. मान्य आहे ग मला. पण खरं सांगू का, आपण जे जगलोय ना ते ही पिढी जगलीच नाहीये ग. आपण जो आनंद घेतलाय तो सुद्धा यांच्या वाट्याला आलेला नाही. आपला मामाचा गाव तर त्यांचं ते फार्म हाऊस, त्यांचा आनंद अगदी व्हर्च्युअल, आर्टिफिशियल, वरवरचा, असं आत काहीच नसतं त्यांचं. आपला मामाचा गाव, त्या गावातली मस्त आमराई, तिथे बांधलेले ते झुले, त्यावर घेतलेले ते हिंदोळे, सुट्ट्यांमध्ये वाट बघणारी ती भावंड, आजी आजोबा, भावंडांसोबत रात्रभर जागून खेळलेल्या त्या गाण्यांच्या भेंड्या, आणि आजीच्या खुशी अमावस्येच्या रात्री गच्चीवर घाबरत ऐकलेल्या त्या भूतांच्या गोष्टी, ते खेळलेले मैदानी खेळ, आपली थापडी, काय काय मजा केली ग आपण. हा सगळा आनंद आहे ना या टीव्हीने आणि मोबाईलने गिळंकृतच करून टाकलाय. कधी वाटतं आपण जे क्षण जगलोय ना ते क्षण जे पकडून ठेवता आले पाहिजे. पण क्षणच गते ते असेच
त्याच आठवणी आपल्याला जन्मभर पुरत असतात. मी जेव्हा एकटी असते ना किंवा उदास असते ना तेव्हा त्याच आठवणी मी बघते. त्यांना असं गोंधळ आणि त्यांच्यातच रमून जाते. माझ्या मनाची सगळी मरगळच निघून जाते आणि मग पुन्हा एकदा मी जगायला लागते. आणि त्या आठवणी बरोबर अशा ठेवून देते ग. पण त्याचा सुगंध ना असा दरवळतच राहतो कायम. तुम्हाला दोघींना आठवतं का आपण कॉलेजमध्ये असताना एक मस्त गरबा कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता. कोणतं बरं गाणं होतं ते? तुम्हाला आठवतं का ते गरब्याची कॉम्पिटिशन? तू कशी विसरणार? अगं मग सांगा ना. अगं कशी विसरणार, कारण त्या कॉम्पिटिशनचे स्पॉन्सर तुझे सासरे होते. तिथेच रमेश रावांनी आपल्या मैत्रिणीला घेतलं आणि आपली मैत्रीण अखंड प्रेमात बुडाली आणि श्रीमंत पतीची राणी झाली. आणि ग्रॅज्युएशन नंतर सौभाग्यवती रमेश पोद्दार झाली. झालं का सगळं? अगं त्या कॉम्पिटिशनचं गाणं कोणतं आहे ते विचारते आणि तुम्ही मात्र आनंद होता, उत्साह होता, काहीतरी नवीन करण्याची जिद्द होती, कठोर परिश्रम करण्याची ताकदही होती. कसे बदलून जातात ना स्त्रीच्या आयुष्यात ते दिवस.
सरळ बीकॉमला ऍडमिशन घ्यायची, सोबत बँकेच्या परीक्षा द्यायच्या आणि बँकेत नोकरी करायची. पण बाबा, आम्ही काही गुरसटलेल्या विचारांचे नाही आहोत. आम्हाला वाटतं आमच्या मुलींनी शिकावं, आपल्या पायावर उभं राहावं, पण एवढेही पुढारलेले नाही की परगावी मुलींना शिक्षणासाठी पाठवू. आणि हो, ते वकील होऊन कोर्टात जाऊन भांड्यात बसण्याची तर बिलकुल गरज नाही. अरे शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी सुद्धा चढू नये, समजलं? अहो पण अहो असं काय करताय? आपली मुलगी हुशार आहे, किती छान मार्क्स मिळवले तिने आणि वकीलच व्हायचं म्हणतीये ना. LLB करायला काय हरकत? आत्ताच सांगितलं ना, ही हुशारी बँकेच्या परीक्षा देण्यात दाखवा. बँकेत नोकरी करा, लग्न करा, संसार करा. अहो पण आणि यापुढे मला या विषयावर बोलणं नकोय, समजलं? अहो ऐका तरी बाबा, अहो आई, तुझ्या बाबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे गं बाई. राधे, हे बघ, मिळेल त्या परिस्थितीत समाधान मानायचं ना, आनंदी राहायचं, खचायचं नाही. राधा, तू कुठे हरवलीस? काही नाही ग. लहानपणी वाटायचं मोठेपणी तरी मनाप्रमाणे जगता येईल, पण लहानपणी जे जगतो ना तेच खरं जगणं असतं. मोठेपणी तर फक्त जबाबदारीचं ओझंच घेऊन जगणं आहे. एक मिनिट हं. मी आत्ता आलेच. तुमच्यासाठी माझ्याजवळ मस्त सरप्राईज आहे. ठणठण! बघा माझ्याकडे काय आहे. साडी आमच्यासाठी? तुमच्यासाठी. खरंच? सांगा कोणती आवडली? ही मला. मला आवडली. मी आधी सांगितले, मलाच आवडते. ती मला छान दिसणार आहे. तो कलर मला छान दिसतो. मला ते पाठव. अगं, मेघनलीला सांग जरा. ए, अगं, मी ऐक. घेणार आहे तर मीच घेणार आहे. अगं मी काय म्हणते? मला पाहिजे, अगं, मी घेणार. अगं असं काय करताय? हे बघा, दोघी साड्या खूप सुंदर आहेत. अगं बघा तरी किती छान येते. मला तीच पाहिजे. खरं तर दुकानदाराला म्हटलं होतं दोन्ही साड्या एकाच रंगाच्या दे म्हणून. मला माहित होतं. अगं पण त्याच्याकडे नव्हत्या ना. मग मला ती देऊन दे. ए सुधा, असं कर, तूच ठेवून घे. तू हिलाही देऊ नको, मलाही देऊ नको. हे असं कसं? तुमच्या दोघींसाठी आणल्या ना या साड्या, मी कशी ठेवणार आहे? मग असं कर, तूच सांग ना कोणती कुणाला ते, म्हणजे भांडणच मिळतं. चालेल तुम्हाला दोघींना? चालेल. ठीक आहे. तर डोळे बंद करा. ही साडी, ही साडी, ही साडी, ही साडी राधाला. सुधा, आणि ही साडी तुला. तुला पण असंच वाटत होतं ना की पहिला चॉईस राधालाच द्यायचा म्हणून? हो मग तिची गंमत करायला आवडतं ना. चेहरा बघ कसा झाला होता. नाहीतरी तिला कुठे मिळालाय ना दुसरा चॉईस? ना लग्नाचा, ना करिअरचा, ना नवरा पसंत करण्याचा. या सगळ्या गोष्टी आपल्याजवळच बोलून दाखवते ती. बघ तरी काय छान दिसते ती.
पण तुला सांगते, स्वतःचं स्वत्व हे स्वतःला जपता आलं पाहिजे, ते बोलता यायला पाहिजे आणि स्वतःच्या मतावर ठाम राहता आलंच पाहिजे, हो की नाही? हे अगदी बरोबर. ए पण काय छान दिसताय म्हणजे दोघी महालक्ष्म्या. ए आपण रील करायची का गं? ए हो, रिद्धी करते तशी. हा अगदी तशीच नक्की करू. करायची. ए तिला चालेल का? अरे हो, या मॅडमला कळणार आहे का? ते सांगते. प्रोफेशन. उद्या रील व्हायरल झाली तर लोक म्हणते मॅडम हे काय करत आहे. का नाही चालणार? का नाही जाणार? आम्ही काय माणसं नाही? अरे अगं राधा, जनसंपर्काचं मोठं प्रोफाईल असलं म्हणून काय झालं? आम्हाला काही प्रेम नाही, भावना नाही की तुमच्यासारखे मित्रमैत्रिणी नाही आणि हौस करण्याची इच्छा नाही तर आम्हाला. मग तू रील करत आणि मस्त सोशल मीडियावर टाक, फेसबुकवर टाक, इन्स्टावर टाक, ऑर्बिटवर जे काही असेल तिथे टाक, पण व्हायरल व्हायला हवी. जे फॉलोअर्स वाढतील. मी माझा मोबाईल आणते ना. काय कर? आपण व्हिडिओ कोण काढणार आपला? इंदाडे सरांना सांग ना. ए हो खरंच. सर प्लीज आमचा व्हिडिओ काढा नाही. थँक्यू. ए काय करायचं पण? ते गुलाबी साडी सजना आहे मुझे वगैरे काही हो बाई, ते फार गोड झालं. आपण मस्त साडी अशी घेऊ छान एकदा गाड्यावर कॅटवॉक करू. ते जमेल आपल्याला? जसा जमेल तसा. एक करून बघ. नाही बाई, इतकं करू तिकडून शकतो. मी इकडून आणि सेंटरला या. हो तू सांग. स्टार्ट. Jalva. Yo, raise up the walk, light it up to the beat. Come on, Jalva. Give it to Jalva. Give it to Jalva. Gorgeous with attitude and every latitude. It's hot, baby, come on, baby, do the dirty work. जिस्मों का है ये जलवा, जिस्मों का है ये जलवा, शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा. Tell them like it is. I can't hear. दिल कहीं लगे ये जलवा, है कहीं लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा. नशा ही नशा. Going up, going up. जलवा. आग सी जवानियाँ. I know it like yo, what it is. लेती गए अंगड़ाइयाँ. ये चला दे इस दिलों में चिंगारियाँ. ये जलवा, ये जलवा. शर्मा है नंबर लिहिणार आहे. आणि आता इंदाडे सरांना एडिटिंग आणि म्युझिक टाकायला सांगू द्या. हे खूप छान करते. हो. आणि मी थोडं सुस्त. काय मस्त असते ना का साडी. या साडीसारखं आपलं आयुष्य असतं तर या साडीसारखं मौसूल आपलं आयुष्य जरी नसलं ना तरी या साडीच्या रेशमी विणीप्रमाणे आपली मैत्री मात्र अगदी घट्ट आहे. मोरपिशी स्पर्श देणारी, आधार देणारी, पण कधी कधी वाटतं मनात नसतानाही बाबांच्या म्हणण्याप्रमाणे बँकांच्या एक्झाम्स दिले. मागचा पुढचा विचार न करता बाबांनीच पसंत केलेल्या मुलाशी लग्न करून संसारही सुरू केला. एवढी कमजोर होते का कमी? माझे स्वप्न पूर्ण करण्याची माझ्यातच ताकद नव्हती की आत्मविश्वासच नव्हता.
ती केविलवाडी कमजोर अबला होते मी. अगं राधा, असं अजिबात नाही. तू जर कमजोर असतीस तर घरचे कामं, बाहेरचे कामं, नोकरी असं मल्टीटास्किंग करू शकली नसती. यू आर सो प्राऊड ऑफ. फक्त तू बंडखोर नव्हतीस, आणि बंड करून आई वडिलांना त्रास देणार इथं अजिबात नव्हतीस, हो की नाही? आणि तक्रारीचे सूर घेऊन तसंच आयुष्य काढायचं, त्यापेक्षा समाधानाने आयुष्य काढायचं, आनंदी राहायचं आणि आपल्या कुटुंबालाही आनंदी ठेवायचं. असेच बाळपण मिळत गेले ना आपल्याला लहानपणापासून. हो, असेच लहानपणापासून बाळपण मिळत गेले आपल्याला. आणि म्हणूनच आपण आपल्या इच्छा, आकांक्षा याला नेहमी स्वतःच दुय्यम स्थान देतो आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदातच आनंद मानायला लागतो, ते पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून. दुसरं तिसरं कशाला? अगं काय नाही माझ्याकडे. श्रीमंत नवरा, सोन्यासारखी मुलगी, हे घर, दार, गाडी, बंगला, अगं सगळी सुख हात जोडून उभी आहे. कुणालाही देवा वाटेल असं माझं जीवन. सगळ्यांना वाटतं मी खूप मजेत जगते, मी मजेत जगते, पण फक्त माझ्या संसाराच्या सुखासाठी, माझ्या स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी मी काहीच केलं नाही ग. राधा, मेधा, तुम्ही दोघीही इंडिपेंडंट आहात. तुमचं या समाजात काहीतरी स्थान. पण मी मात्र कुणावर ना कुणावर अवलंबून असते, एखाद्या परजीवी वनस्पतीसारखी. लहानपणी आई वडिलांनी वाढवली तशी, आणि लग्नानंतर नवऱ्यानं स्वप्नात रंगवलेल्या सहचारिणीसाठी. एका कार्यक्रमात त्यांनी मला बघितलं, प्रेमात पडले आणि लागले संसाराला. श्रीमंत सासर मिळालं म्हणून आई वडील खुश, आणि छान सून मिळाली म्हणून सासूंचे खुश. पण नेमकं त्यावेळेस मला काय हवं होतं हे कुणालाच कळलं नाही ग. मला सुद्धा नाही. मग मी लग्नानंतरच्या सगळ्या भूमिकांमध्ये स्वतःला झोकून दिलं. प्रत्येकाला हवं नको काय ते अगदी स्वतः जातीने बघू लागले, प्रत्येकाच्या मागे मागे फिरू लागले. मला वाटायचं माझ्या कुटुंबाचं माझ्याशिवाय काही चालतच नाही. मीच या घराचा मजबूत खांब. पण नाही, तसं नव्हतं, तसं नसतंच मुळी. मी या सगळ्यांच्या गरजा पूर्ण करत होते, त्यांच्या प्रगतीतच आनंद मानत होते, कारण मी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होते. पण त्यांना वाटायचं हे माझं कामच आहे नव्हे, गृहिणीचं हे कर्तव्यच असतं. मी फक्त माझं आयुष्य हे घर आणि घर यासाठीच घालवलं होतं. पण या घरात जेव्हा एखादा निर्णय घ्यायची वेळ येते ना, तेव्हा हे मला म्हणतात, अगं तुला काय कळतं यातलं? आणि मुलं म्हणतात, आई जस्ट चिल,
तुला काही कळत नाही त्यात. तुला आमच्यासाठी काही करायचं असेल तर पोहे कर किचन मध्ये जाऊन मस्त. आयुष्य काढायचं, स्वतःच्या आवडी निवडी सगळं विसरून जायचं, नवऱ्याच्या मुलांच्या प्रगतीतच धन्यताही मानायची आणि त्याची परतफेड. तर तुला काय कळतं येतलं? मला काय कळतं येत? म्हणते ना तशी आहे मी श्रीमंत पतीची राणी, पण शेवटी फक्त एक हाऊसवाईफ. आणि हे हाऊसवाईफ म्हणायला छान वाटत नाही ना, म्हणून स्वतःला होम मेकर म्हणून घ्यायचं. होम मेकर. आनंदी राहण्याची कला आपल्याला जन्मजातच मिळालेली आहे ना, अवगतच असते. आणि म्हणून आपण आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा आवडी निवडी सगळं बाजूला ठेवतो आणि हे कुटुंब मिळवत असतो सगळं. आणि हेच नेमका आणि हा घोळ समजायला सुद्धा फार उशीर होऊन जातो ग. हातात वेळ सुद्धा उरत नाही. मग पुन्हा एकदा या उदास झालेल्या मनाला सकारात्मकतेचा दृष्टिकोन द्यायचा, मनाला सांगायचं त्याच्यापेक्षा नाही, ज्यापेक्षा सुद्धा नाही, सगळ्यांपेक्षा माझं जीवन खूप छान आहे, खूप छान चाललंय माझं, असं म्हणायचं आणि हसत हसत जगत राहायचं. या मनातल्या एकाकीपणालाच मैत्रीण बनवायचं आणि हसत हसत जगत राहायचं ग. असं काय करतेस? तुझ्याकडे पाहून आम्ही आनंदी राहायला शिकलो. तूच आम्हाला शिकवलंस आनंदी कसं राहायचं. तूच म्हणायचीस ना उदास व्हायचं नाही, उदास राहायचं नाही. आणि तसं वाटलंच तर जीवनातले आनंदी क्षण आठवायचे. मग तुझ्या हातात जबाबदाऱ्या कमी झाल्या, त्यामुळे तुझ्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो. त्यामुळे तुला कंटाळा येतो आणि त्याचाच तुला त्रास होतोय. पण खरं सांगू, तू आता वेळेची राणी आहेस. तेव्हा त्या रिकाम्या वेळेचा उपयोग स्वतःसाठी आणि स्वतःच्या आवडी निवडीसाठी करून घे ना. मग बघ, देर आहे दुरुस्त आहे और क्या. खरंच होते. अगं तर तुझ्या रिकाम्या वेळेत काहीही करू शकते. अगं आवडी निवडी जपू शकते, मित्र मैत्रिणींकडे जाऊ शकते. आणि तू प्लेयर आहेस, एखादा आउटडोर स्पोर्ट क्लब जॉईन करू शकते. अगं किती मस्त चाललंय तुझं. मधुराला लहानाचं मोठं केलंस, मोठं होताना बघितलंस. तिचे बोबडे बोल, तिच्या बाललीला, तिच्या घोड्या, तिचं शिक्षण, तिचं स्वप्न, या सगळ्याची साक्षीदार आहेस तू. आणि हा आनंद मनसोक्त लुटलायस तू. सगळ्या गोष्टींचा मस्त अनुभव घेतलायस तू.
त्यातलं काहीही मिळालेलं नाही. ही मात्र घर आणि नोकरी यातच गुरफटलेली. पोरांना पाळण्या घराच्या हवाली करत 8-8 तास मनावर ताबा ठेवून बँकेची नोकरी करायची. येताना मुलांना घेऊन यायचं. घरदार स्वयंपाक होत नाही तोपर्यंत मुलं झोपलेली असायची. मुलं झोपली फक्त त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी यांचा डबा, मुलांचा खाऊ, घरचे काम, बँकेची तयारी, ऑडिटची तयारी. बँकेत गेल्यावर मुलं जेवली असतील ना याची काळजी, घरी आल्यावर ऑडिटची काळजी, काम घराची काळजी, सासऱ्यांचा आजारपण, सणवार, येणारे जाणारे काही पाहुणे, नुसती तारेवरची कसरत चालू होती ग. चालू आहे. मुलं मोठी झाली पण तरीही सकाळच्या 5 वाजेपासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे घर 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 फिरत असते एवढी. आज ते सानूचा वाढदिवस आहे ना. कधी आई म्हणून, झालं चालेल. कधी सून म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी मैत्रीण. सर्वांना मन राहिलं सारलं त्या बँकेच्या मॅनेजरच्या हाताखालची कारकून म्हणून. प्रत्येकाच्या तालावर नाचणारी गुलाम, फक्त गुलाम झाली मी. सुदामेला, तुम्हाला आठवतं मला पेंटिंगची किती आवड होती ते. कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये पितळे मॅडमने माझे पेंटिंग लावले होते आणि म्हणाल्या त्या, राधा अगं किती छान ड्रॉइंग आहे तुझं आणि तुला विजनही आहे. तिथे टिकवून काय करत बसलीस? काय जे आर्टला ऍडमिशन घे, मी शिफारस करते. शिफारस करते. बाबांच्या हट्टापुढे आणि पुढे कोणाचं काही चालत होतं? त्याने शिक्षण घेतलं, त्यांच्याच म्हणण्याने नोकरी केली आणि त्यांच्याच म्हणण्याने, त्यांच्याच पसंतीने मुलाचे लग्नही केलं. वाटलं होतं लग्नानंतर तरी मनाप्रमाणे जगायला मिळेल. नशिबाने याचा स्वभाव चांगला, पण परिस्थितीमुळे बँकेच्या नोकरीला पर्याय नव्हता. नव्हे, बँकेत नोकरी करते, घराला हातभार लावे म्हणून मला मागणी घातली होती. मागणी घरात सासऱ्यांचा आजारपण, बाई म्हणून कोणी नाही. घरचं करा, मुलांचं करा, नवऱ्याचं करा, बाहेरचं करा, वरून नोकरी हे करा. पेंटिंगचा पोत सुद्धा काढायला वेळ मिळत नाही गो मला. इतकी गुरफटली गेली आहे मी, इतकी गुरफटली गेली. कधी वाटतं एखाद्या भाड्याला झोपलेल्या बैला
फिरता फिरता कधीतरी संपून जाईल ग मी, संपून जाईल. कदाचित मला ते कळणार सुद्धा नाही. ही वेळाबाई ग असं रडतेस कशाला? आता आपलं ठरलंय ना, आपल्या मैत्रीचा डोस वाढवायचा. मस्त भेटत जाऊ आपण. आणि परिस्थिती पण बदलते ग, आणि त्यातूनच आपल्याला उपाय काढायचा असतो की नाही. म्हणणं सोपं आहे ग. ते नशीब लिहिता येत नाही. त्यासाठी तुझ्यासारखं नशीबवान असावं लागतं. नशीबवान खरंच मी आहे नशीबवान. आणि नशिबावरच सगळं अवलंबून असतं का? मी जर नशीबवान असते तर माझी आई अशी सावत्राईच्या हातात मला सोडून गेली नसती. काय कमी उलथापालथ झाली माझ्या आयुष्यात? काय कमी संकट आली? पण राधा, सुखी माणसाचा सदरा हा कुणालाच मिळत नसतो. तो स्वतःला शिवावा लागतो. म्हणूनच मी प्रत्येक कठीण परिस्थितीला आणि संकटाला संधी समजत. त्या संधीचा सोनं करण्याचा प्रयत्न केला. त्या परिस्थितीत कधी अडकून पडले नाही, तिच्याशी झगडत राहिले. तेव्हा त्याच परिस्थितीने आज मला इथवर पोहोचवलं आहे, मला घडवलंय. आता परिस्थिती बदलायची म्हटलं तर स्वतःला खंबीर बनवावंच लागतं. किती संकट येतात. कधी तर अगदी संपल्यासारखं वाटतं. अशा वेळी स्वतःला समजवत राहायचं, ऑल इज वेल, ऑल इज वेल, आणि पुढे जायचं. राधा सुद्धा देव तसा फार प्रेमळ. तो एका हाताने एखादी गोष्ट हिरावून नेतो, पण देताना दोन्ही हाताने देतो. माझी आई घेऊन गेला, पण तुमच्यासारख्या दोन जीवा भावाच्या आई इतकंच प्रेम करणाऱ्या मैत्रिणी मला दिल्या. त्यामुळे मी कधी रडत बसले, सतत चालत राहिले. हे मान्य आहे मला सुद्धा, तुझ्यासारखं डिपेंडेंट असल्याचं दुःख मला. आणि राधा, तुझ्यासारखं अस्तित्व संपल्याचं पण दुःख नाही. तुमच्या मते मी नशीबवान आहे, कर्तृत्ववान आहे. पण माझ्याही काही इच्छा, वेदना मी अशा मनात खोल अंतर मनात बंद करून ठेवले, अगदी कायमच्या. आज माझ्या हातात अधिकार आहे, माझा दबदबा आहे. कितीतरी माणसं माझ्या हाताखाली काम करायला आहेत. लाल दिव्याची गाडी आहे, ड्रायव्हर आहे. अनेक पुरस्कार मी मिळवले आहेत. माझ्या कामामुळे आज मी ओळखले जाते. पण तुम्हाला आठवत आहे, आपल्या कॉलेजच्या बाजूला एक इंजिनिअरिंग कॉलेज होतं. ते शिकणारा रोहन
रोहन पेंढारकर. त्याची माझी ना एका कॉलेजच्या कार्यक्रमात ओळख झाली. ओळख वाढली, भेटी वाढल्या आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमातच पडलो. तो पण मला खूप जपायचा. मस्त हवेत होतो. मी तर लग्नाचे स्वप्न देखील बघायला लागले. ग्रॅज्युएशन होत आलं. मी माझ्या UPSCच्या तयारीला लागले. त्यामुळे अर्थातच गाठीभेटी कमी झाली. रोहन मात्र इंजिनियर झाला. कॅम्पसमध्ये सिलेक्शन होऊन नोकरीला लागला. माझी UPSCची परीक्षा अगदी तोंडावर आली होती. तेव्हाच रोहन आणि घरचे लग्नासाठी घाई करायला लागले. रोहन म्हणाला, मेघा मेघा, UPSCची परीक्षा पास करणं म्हणजे एवढं काही सोपं नाही. आणि हो, यदा कदाचित तू जर पास झालीस तर मग तुला गव्हर्नमेंट जॉब लागणार. मग हे विंचवाचं विराट कुठे कुठे घेऊन फिरायचं. आणि मलाही छान पगार आहे. तू लग्न नाही केलंस, नोकरी नाही केलीस तरी मला चालणार आहे. पण लग्न करायचं असेल तर माझ्यासोबत मी म्हणतो तसंच राहावं लागेल. आणि फारच तुझी इच्छा असेल नोकरी करायची तर एखादी छोटी मोठी नोकरी कर. म्हणजे मुलं आणि संसार याच्याकडे तुला लक्ष देता येईल. आपल्याच्याने नाही झेपणार बरं ही जबाबदारी, सांगून ठेवतोय. मग मीही त्याच्या या बोलण्याचा नीट विचार केला. मला वाटलं होतं रोहन जबाबदार आहे, समजदार आहे. मलाही माझी थोडी स्पेस दिली, माझ्या करिअरला प्राधान्य दिले. पण तो भ्रमच होता. भ्रमाचा भोपळा फुटला. मग काय, रोहनने लग्न केलं. तो आपल्या वाटेने पुढे निघाला. मी मात्र माझं ध्येय पूर्ण करण्यापुढे आपल्या मार्गाने निघाले. देव पण माझी परीक्षाच पाहत. रोहन आयुष्यातून गेला. त्या धक्क्यानं मी त्या वर्षीची परीक्षा पास नाही होत. पुन्हा आईची बुणबुण तर चालूच होती बाबांच्या मागे. ती केव्हा IAS होणार, काय करणार, आणि एवढी मोठी झाल्यावर हिला स्थळ तरी मिळणार आहे का? त्यापेक्षा एखादं स्थळ बघा आणि लग्न करून टाका. नाहीतर बसायची आयुष्यभर मिरे वाटत माझ्या डोक्यावर. शेवटी मीच बाबांना मला हॉस्टेलवर राहायचं. बाबा मला हॉस्टेलवर राहून अभ्यास करायचा. बाबांनी पण माझी इच्छा मानली. मला एक रूम करून दिली. रूमवर गेल्यावर मी आणि माझा अभ्यास हा प्रवास सुरू झाला. तो UPSCची परीक्षा पास केल्यावरच थांबला. त्यानंतर लग्न का नाही केलंस ग तू? लग्न खूप स्थळात अनेक होकारही आला. पण तो रोहन काही मनातून गेलाच नाही. मग त्यालाच विसरण्यासाठी मी स्वतःला अभ्यासात झोकून दिली. UPSCची परीक्षा पास केली. त्याचबरोबर मी सोशल वर्कही सुरू केली. अनाथ मुलांसाठी, वृद्धांसाठी, स्त्रियांसाठी मी स्वतःला विसरून काम करू लागले. मी माझं एक ऑफिसही उघडलं. ऑफिसमध्ये ना खूप गरजू स्त्रिया यायच्या मदत मागायला. तेव्हा एखादी स्वतःच्या तांदुल्या सहित येते ना, तेव्हा मात्र माझं मन मातृत्वासाठी अस्वस्थ, त्या बाळाच्या स्पर्शासाठी व्याकुळ.
शांत हो. शांत हो गं. तेव्हा तेव्हा मी स्वतःला संपवले. परत कामाला लागले. पण हे दुःख विसरण्यासाठी, हे दुःख थोडं कमी करण्यासाठी तुम्हाला माहिती 2 मुलं दत्तक घेतली. तिकडे जाते ना, तेव्हा त्यांचा चिवचिवाट ऐकला की घर कसं भरवून जात. मनाला किती आनंद मिळतो. पुढल्या वेळेस मी येईल ना, तेव्हा नक्की त्यांना घेऊन येईल. तुम्हाला भेटायला नक्की. पण मेघा, राधा, आपण साऱ्याच अशाच असतो बरं. काहीतरी लागून गेलेल्या, काहीतरी हरवून बसलेल्या. तरीही आपण जगतच असतो, हसत हसत जगत असतो आणि या जीवनाला सामोरेही जातो. काय बरं असेल? हा, कदाचित देवानेच आपल्याला ते वरदान दिलंय. आपल्याला देवाने सुंदर आकर्षक तर बनवलंय, पण अश्रूंचं वरदान दिलंय. आपण जेव्हा जगत असतो ना, तेव्हा अनेक आघात या मनावर होतात आणि मग आपण कुठेतरी एकांतात बसून आपल्या दुःखाचा निचरा त्या अश्रू वाटेत करून टाकतो आणि मग पुन्हा एकदा हसत हसत जगायला सुरुवात करतो. आणि काय ते बरोबर आहे. हो ना. आणि म्हणूनच किती सहज शक्य असतं ना हे स्त्रीला. अगं, म्हणूनच आपण सगळ्या तडजोडींचं इंद्रधनुष्य आहे ना, असं सहज हृदय मिळायला लागतो का? आणि राधा, मेघा, मला काय वाटतंय, आपल्या इच्छा, अपेक्षा आणि आपल्या जबाबदाऱ्या यांचा जर असा एखादा सेतू आपल्याला बनवता आला ना, तर मग अडचणी रूपी पाणी या सेतू खाली सहज वाहून जाईल. आपण खरा खरा आनंद घेऊ शकतो जीवनाचा. अगदी सात्विक आनंद घेऊ शकतो, नाही? अगदी खरंय. आणि जेव्हा स्त्री एखादी गोष्ट करून दाखवायची म्हणते, तेव्हा ती सहजरित्या कितीही कष्ट आले तरी करून दाखवते. आणि म्हणूनच म्हटलंय, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, बट वुमन इज